श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हे प्रियात्मा, या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको. हा संदेश पूर्णपणे ऐक, अशी देवाची आज्ञा आहे. कारण हा संदेश, यामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे. हा संदेश तू स्वतः पाहत नाहीस, तर देवाने तुझ्यासमोर आणला आहे आणि देव तो तुझ्याकडे ऐकून घेत आहे. तर देवाची इच्छा मोडू नकोस. हे नेहमी लक्षात ठेवा. जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी सर्व काही शक्य आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि तू ठीक होईल. माझी वेळ योग्य आहे आणि मी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे. मी गोष्टींची व्यवस्था करत आहे, जेणेकरून तुम्हाला ते आशीर्वाद सहज मिळतील. मी तुम्हाला संयम आणि शांती देतो. हा संदेश पूर्ण पाहिल्यास ते आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही योग्य ठराल. आशीर्वाद घेण्यासाठी तयार असल्यास हो मी तयार आहे असे टाईप करा आणि तुमची सहमती दर्शवा. आज देखील तुम्हाला सांगू इच्छित आहे, भावनांनी उत्तेजित झालेल्या परिस्थितीवर त्वरित प्रतिक्रिया देऊ नका. माझ्याशी बोलल्याशिवाय घाई करू नका किंवा मोठे निर्णय घेऊ नका. तुम्ही गैरसमजात अडकू नये किंवा बनावट मित्रांशी व्यवहार करू नये असे मला वाटते. या संदेशाद्वारे मी पुष्टी करतो की मी तुम्हाला मदत करेन. तुमचे जीवन लवकरच उजाळेल आणि तुम्ही माझ्या कृपेचा आणि दयाळूपणाचा अनुभव घ्याल. मी साखळ्या तोडीन, शांतता, समृद्धी आणि चिंता किंवा कर्जापासून मुक्ती मिळवून देईन. इतरांच्या भुलवू नका. जोपर्यंत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता आणि प्रामाणिकपणे वागा, तोपर्यंत तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला कोणीही काहीही करू शकत नाही. लक्षात ठेवा, मी दररोज शेवटपर्यंत तुझ्याबरोबर आहे. माझ्या शब्दांमध्ये बरे करण्याची शक्ती आहे. माझ्या शब्दातील अलौकिक शक्ती तुम्हाला जीवन देऊ शकते आणि तुम्हाला उंच करू शकते. ते आता तुमच्यासाठी उपलब्ध आहे. विश्वास असल्यास होय स्वामी विश्वास आहे असे टाईप करा. वेदनांचे विचार घेऊन चालत राहण्याची गरज नाही. तुमच्या चुकांसाठी तुम्ही भयंकर परिणामांना पात्र आहात यावर तुमचा विश्वास नसावा. तुम्ही दुःखाच्या जगात राहता, पण हे जग मी आधीच जिंकले आहे. तू मूल आहेस. प्रत्येक टप्प्यावर माझ्यावर विश्वास ठेव आणि विश्वास ठेव आणि तुम्हाला या दुःखाच्या जगात विजय मिळेल. मी पोहोचतो की कधीकधी तुम्ही तासनतास रडण्यात घालवता. का कळत नाही. तुझ्या दुःखाचे माझ्याकडे परत येण्याची तीव्र उत्कंठा कशामुळे आहे हे मी तुला सांगतो. तुझे हृदय मला चुकवत आहे. तुझा आत्मा माझ्यासाठी अस्वस्थ आणि तुझ्या संपूर्ण अस्तित्वाला माहीत आहे की माझ्यापासून वेगळे झाले आहे. तू काहीही करू शकत नाहीस. आपण ज्याची वाट पाहतो ती शांतता आणि आनंद आपल्याला मिळालेला नाही. तुमचे प्रियजन दररोज अधिक दूर होत आहेत असे दिसते, परंतु मी येथे तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या शेजारी आशीर्वादांचा झरा आहे. तुमचा जीव आणि आत्मा शांत करतो. सर्व दुःख दूर करतो. या पाण्यातून प्या. दुःखाचे ते विचार धुवा आणि तुम्हाला पुन्हा कधीच तहान लागणार नाही. तुमच्या विश्वासाने चांगले परिणाम मिळतील. आज मी तुला बरे केले आहे. तू माझ्यासाठी दार उघडलेस आणि मी तुझ्या घरात प्रवेश केला आहे. मी इथेच राहीन. तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद आणि संरक्षण देईन. तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त आज मला तुझ्यात थोडी उदासीन वाटते. मला तुमचा निराश चेहरा दिसतो आणि मला जाणवले की तुमचा प्रवास उत्साहाने सुरू ठेवण्यासाठी
तुम्हाला शक्तीची गरज आहे. आत्मविश्वासाने या प्रेरणा किंवा आशेशिवाय तुमचे दिवस जाण्याची गरज नाही. शेवटी मी तुझा पिता आहे आणि मी दूर स्थानावर नाही. मी इथे तुझ्या पाठीशी आहे, जे नेहमी होते. मला तुझा हात दे आणि तुझ्या विचारांच्या वाटेवर चालूया. मला सांगा की तुम्हाला कशाची भीती वाटते आणि तुम्हाला का जगायचे नाही किंवा तुमच्या नशिबाचे अनुसरण करायचे नाही. जीवन कठीण असू शकते, परंतु मी तुला समजतो आणि मी तुला चांगले ओळखतो. मला तुमचा हात द्या आणि मी तुम्हाला अशा ठिकाणाबद्दल सांगेन जिथे तुम्ही खूप प्रेम करता, जिथे तुम्ही राजेशाही वस्त्रे हाती आणि तुमचे नाव ओळखले जाते, प्रशंसा केली जाते आणि त्या ठिकाणी तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक मिनिटाला रात्रंदिवस एक प्रेमळ नजर तुमच्यावर असते. भुकेल्या चिमुकल्या पक्ष्यांप्रमाणे तुझा आत्मा तेथे पोचतो. सर्व शक्तिमानाचे मूल तुम्ही खरोखरच आहात. विसरू नका, जरी तुम्ही अडखळलात तरीही विश्वातील सर्वात सुंदर ठिकाणी तुमचे स्वतःचे स्थान आहे. काहीही नाही आणि कोणीही तुम्हाला कधीही काढणार नाही, हे माझ्या हृदयात खोलवर आहे, जिथे तुझे संरक्षण आहे. तुला अयोग्य वाटत असलं तरी रोज सकाळी माझ्याशी बोलण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे. इथून तुला कोणीही बाहेर काढणार नाही, काहीही तुला कधीच काढणार नाही आणि तुला माझ्या हृदयापासून कोणीही वेगळे करणार नाही. माझ्या लहान, तू माझ्यासाठी नेहमीच सारखाच राहशील. माझ्या प्रिय मुला, तू लढत हरला नाहीस. तुम्ही पुढे जात राहा आणि तुम्ही अजूनही उभे आहात, कारण मी तुम्हाला जे वचन दिले होते त्यावर तुम्ही विश्वास ठेवण्याचे निवडले आहे. हा विश्वास तुम्हाला विशेष शक्ती देतो की प्रतिकार करत राहा, पण काळजी करू नका, ते काम करणार नाही. तू माझा आहेस आणि मी माझ्या मजबूत हाताने तुझे रक्षण करतो आणि माझ्या तेजस्वी तलवारीने तुझे रक्षण करतो. तुझा विजय नेहमी माझ्या शब्दातून होईल. माझ्या शक्तिशाली वचनांच्या आरशात स्वतःला पहा. तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हे जाणून घ्या. सर्वात मोठी लढाई ही तुमच्या स्वतःच्या भावनांशी आहे, जी काही वेळा तुम्हाला गोंधळात टाकू शकते आणि तुम्हाला अशा गोष्टींचा विचार करायला लावू शकते. कारण तुम्हीही पाहिलं असेल, असं तुमच्यासोबत कित्येक वेळा झालं असेल. तुम्ही एखाद्या गोष्टीचं इतकं उगाच टेन्शन घेतात की नंतर काही वेळानंतर तुम्हाला स्वतःला वाटते की त्या गोष्टीला काही अर्थच नव्हता आणि आपण उगीचच त्या भ्रमामध्ये अडकून त्या गोष्टीची चिंता करत बसून आपली वेळ वाया घालवली. सहमत असाल तर होय, बरोबर आहे असं टाईप करून तुमची सहमती दर्शवा. वाईट बातमी किंवा नकारात्मक वाटणाऱ्या परिस्थितीमुळे घाबरू नका. मी नेहमी तुझ्या आयुष्यावर नियंत्रण ठेवतो. तुझ्या चांगल्यासाठी गोष्टी फिरवत असतो. माझ्या रक्ताने मी तुला स्वच्छ केले आहे. तुला माझ्या आत्म्याने भरले आहे आणि तुला प्रत्येक गोष्टीत जिंकण्याची शक्ती दिली आहे. तुमच्या प्रामाणिक अंतःकरणाने मला धरून राहा. नेहमी माझ्या प्रेमाचा आश्रय घ्या आणि हे जाणून घ्या की तुमच्या चुका देखील तुमच्या फायद्यासाठीच आहेत. असे काही वेळा असू शकतात जेव्हा तुम्हाला थकवा जाणवतो, विशेषतः जेव्हा समस्या इतक्या गडद असतात की तुम्ही कुठे जात आहात हे तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला पराभूत वाटेल, पण ते खरे नाही. अंधारातही मी तुला नेत आहे. भिवू नकोस माझ्या मुला. तुझा प्रेमळ बाप तुला कधीही सोडणार नाही. आता मला सांगा की तुमचा माझ्यावर विश्वास आहे आणि तुम्हाला माझ्यावर तुझे रोग बरा करणारा आहे, जो दरवाजे उघडतो
आणि तुझा मार्ग मोकळा करतो. मी तुमचा प्रदाता, तुमचा संरक्षक आहे. तुमचे जीवन, भविष्य आणि कुटुंब माझ्या हातात आहे. माझे प्रेम तुम्हाला व्यापते आणि आज तुम्ही माझी उपस्थिती वास्तविक आणि शक्तिशाली मार्गाने अनुभवू शकता. मी तुमच्याशी बोलण्याची तुम्ही वाट पाहत आहात आणि तुम्हाला नम्र आणि कृतज्ञ अंतःकरणाने ऐकण्यासाठी तयार आहात. हे शब्द स्वीकारा, त्याची काळजी घ्या, त्यांना तुमचे मन भरू द्या. आज आत्मविश्वासाने चाला. जरी तुम्ही मला तुमच्या डोळ्यांनी पाहू शकत नसले तरी तुम्ही मला अनुभवू शकता, माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात मी जे चमत्कार करू शकतो त्यावर विश्वास ठेवू शकता. मला तुझा हात द्या आणि मला धीराने आणि हळुवारपणे प्रेमाच्या मार्गावर मार्गदर्शन करू द्या, जिथे माझी इच्छा राज्य करते. वादळे खाली येतात आणि माझा आवाज ऐकून समुद्र शांत होतात. तुम्ही संरक्षक आच्छादनाखाली चालता आणि तुमची शांतता आणि सुरक्षितता इतकी महान आहे की रात्रीचा आवाज तुम्हाला घाबरवत नाही. चुकू देऊ नका, माझा हात कधीही सोडू नका किंवा तुमचे लक्ष विचलित करू नका. प्रत्येक दिवस लढत राहण्याची मौल्यवान संधी आहे. भूतकाळातील समस्या, निराशा आणि तक्रारी विसरून जा, त्यांना मनातून काढून टाका. आता माझी निघायची वेळ आली आहे. मी लवकरच परत येईल तुम्हाला माझा नवा संदेश द्यायला. तुम्ही आता फक्त स्वतःचा विचार करा, चांगले कर्म करा आणि माझे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा हा स्वामी संदेश जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.